ठाण्यातील बसपाखडी भागात प्रति तुळजापूर मंदिर उभारण्यात आले। या मंदिराचा सोहळा सुरू झाला असून आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पूजेसाठी भगवी वस्त्र परिधान केली होती। आव्हाड यांची भगवी वस्त्र सर्व उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती। ठाण्यातील बसपाखडी भागात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून प्रति तुळजापूर मंदिर उभारण्यात आले। हे मंदिर काळ्या पाषाणात उभारण्यात येत आहे। यासाठी तामिळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा कर्नाटकातील मुरुडेश्वर इथे आणण्यात आल्या। असेंड ॲडकॉमचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली। शिखर कलश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती या कृष्णशिळेतून साकारून ठाण्यात आणण्यात आलेत। काही शिळांना ठाण्यातच आकार देण्यात आलाय। प्रत्यक्ष मंदिर आकाराला येण्यास प्रारंभ झाला। या मंदिरावर मंगळवारी 29 एप्रिल रोजी कळसाची स्थापना करण्यात येणार आहे। तर येत्या 30 एप्रिलला मंदिरातील तुळजाभवानी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते होणार आहे। दरम्यान या मंदिरात विविध सोहळे आयोजित करण्यात आले। सोमवारी मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा आरंभ हा कार्यक्रम पार पडला। यावेळेला आव्हाड यांच्या हस्ते मंदिरात देवी देवतांची विधिवत पूजा झाली। यावेळेला आव्हाड यांनी भगवी वस्त्र परिधान केली होती। आव्हाड यांची ही वस्त्र उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती।